खरं तर या ठिकाणी सर्व कार्यकर्ते हे जमायला सुरुवात झालेली आहे। काळ्या फिती घेऊन आपण जर बघितलं तर सर्वत्र या ठिकाणी हे कार्यकर्ते जमा झालेले आहेत। महिला भगिनी या सज्ज आहेत। एकूणच कोर्टानं परवानगी नाकारल्यानंतर शांततेच्या पद्धतीने आपली निदर्शनं नोंदवण्यात येणार आहेत आणि काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, आजचा तुमचा सहभाग हा न्याय हक्कासाठी आहे? न्याय हक्कासाठी आहे, म्हणून आज शांततेमध्ये उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही शांततेमध्ये या ठिकाणी बसून काळ्या फिती लावून काळे मास्क लावून आम्ही आंदोलन करणार आहोत। जर का आम्हाला खरोखर राजकारण करायचं असतं तर मुंबई बंद सारखी परिस्थिती देखील उद्धव साहेबांनी केली असती, पण या गोष्टीत कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही, न्यायालयाचा आदर ठेवायचा आहे, कोणत्याही प्रकारचा न्यायालयाचा अवमान करायचा नाही। त्यामुळे उद्धव साहेबांनी सर्वतोपरी हा निर्णय घेतलाय आणि आम्ही ज्या चिमुकलींवर जे अत्याचार झालेले आहेत त्या गोष्टींबद्दल महाराष्ट्रभर रान उठवणार आहे आणि उठवतो आहे। नक्कीच आपण बघतोय काही महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी आहेत ज्या या आंदोलनात सहभागी या संपूर्णपणे काळ्या फिती लावलेल्या आहेत। काय सांगाल, आजच्या दिवशी महिलांनी सुरक्षित वाटतं का तुम्हाला आणि आजचं आंदोलन का महत्त्वाचं? अर्थात महिलांना सुरक्षित नाही म्हणूनच आम्ही हा काळा फित लावून आज हे आंदोलन केलेलं आहे। अहो त्याला धडा शिकवायचा आम्हाला त्या सरकारला। आज आपण जर पेपर उघडला तर आपल्याला काय दिसतंय, रोज बलात्कार बलात्कार मुलांवर। महिला सुरक्षित नाही या देशात। नाही, आपल्या मुली पण शाळेमध्ये पण सुरक्षित नाहीये याचा विचार सरकारनं करावा आणि जास्तीत जास्त शक्यतो करून त्या नराधमाला शिक्षा, फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे। शिक्षा दिलीच पाहिजे, भर चौकामध्ये नाही तर पब्लिकच्या हाती त्यांनी सोपवलं पाहिजे, झालीच पाहिजे। सामान्य आहे आम्हाला। आज साधारणपणे आपण बघतोय की प्रचंड गर्दी महिलांची आहे। प्रचंड गर्दी यासाठी आहे की त्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे आणि भर चौकामध्ये पूर्ण नंग अवस्थेमध्ये त्या भडव्याला त्या शिक्षा झालीच पाहिजे। शाळेमध्ये आमच्या मुली सुरक्षित राहिल्याच पाहिजे। जी परिस्थिती आज आपण बघतोय, वेगवेगळी अत्याचाराच्या घटना आठवड्याभरात झालेल्या आहेत, कुठेतरी महिला म्हणून वेदना खूप होतात। आम्हाला सरकारचे 1500 रुपये नको आहेत महिलांना, मुली बाळींना, त्यांना त्यांची सुरक्षा द्या। आम्हाला आमच्या महिलांची सुरक्षा पाहिजे। ज्या वेळेला ह्या मुलींवरती शाळेमध्ये बलात्कार झाला त्यावेळेला इथले मुख्यमंत्री सांगतात ना आम्ही फाशी दिली। मुख्यमंत्री ते रिबेन कापायला गेले, त्यांना कळत नाहीये का? मुख्यमंत्री तुम्ही आणि बहिणी लाडकी बहीण सांगता योजना आणला कशासाठी? ज्या बहिणींना तुम्ही संरक्षण देऊ शकत नाही मग तुम्ही कशाला या पदावर राहताय? या पदावर राहू नका ना। ज्या बहिणी आपल्या सुरक्षित नाही, ज्या बहिणीने सांगताय माझ्या लाडक्या बहिणी, आजी दादा सांगतो माझी लाडकी बहीण, अरे स्वतःच्या बहिणी सुरक्षित आहेत का? मुली आमच्या हे बघा, मग तुम्ही सांगा। आज कुठेही महिला रस्त्यावर पण आज शाळेत पण छोट्या मुली सुरक्षित नाहीयेत। एवढ्या लहान मुलींवर जो अत्याचार झालाय त्या नराधमाला शिक्षा करण्यासाठी आज हा मोर्चा आंदोलन करते। तुमचं आधी ठरलेलं आहे, दोघांनाही परवानगी नाही। मला असं वाटतं भाजपच्या आंदोलनाचं काही कारण आहे, भाजपसारखं लाज शरम नसलेला पक्ष नाही आहे। कारण मला सांगा, सरकार त्यांचं, राज्यात त्यांचं, केंद्रात त्यांचं, बदलापूरमध्ये 12 घंटे 13 घंटे गुन्हे दाखल नाही केले त्यांच्याच पोलिसांनी, त्यांच्याच शैक्षणिक संस्था, त्याच्यावर अजून कारवाई केली जात नाही। मग ते आंदोलन कोणत्या तोंडाने करतात? आंदोलन कोणत्या तोंडाने करतात भारतीय जनता? दोन्ही महायुती महाविकास आघाडी ज्यावेळेस आंदोलन असतं त्यावेळेस मोठे राडे झालेले आहेत। आज शांतता असेल हे पण आम्ही साधी घोषणा सुद्धा देत नाहीये। आमचा उद्देश कोणताही राजकीय नाही, आमचा उद्देश झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करणं आहे। त्यामुळे आम्ही काही घोषणा देणार नाही, त्यांना करायचं त्यांनी खुशाल करा, आमचा काही प्रॉब्लेम नाही। निश्चितपणे बघितलं आपण, काँग्रेसचे पण नेते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। दादा काय म्हणाल, तिन्ही पक्षाचे नेते? आज आम्ही महाविकास आघाडीतर्फे हे आज काळ्या फिते लावून तोंडाला आमचं बोलणं भाजपने बंद केलेलं। या देशामध्ये आता लोकशाही राहिलेली नाही आहे। हे बघा, बदलापूरच्या जे घटना झालेली की आमचा आम्ही सगळ्यात अगोदर त्याचा निषेध करतो। आणि तुलसी के जिले में ये घटनाएं बढ़ते ज्यादा जा रही है और इसलिए मुख्यमंत्री और सरकार ने सबने इस्तीफा देना चाहिए, ये मांग हम लोग करते हैं। मराठीमध्ये महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली होती, मात्र कोर्टाच्या आदेशानंतर तुम्ही तो निर्णय मागे घेतला, मात्र आज निषेध आंदोलन ठिकठिकाणी केली जात आहेत, काय स्वरूप? माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचं आम्ही आदर करतो। आम्हाला वेळ कमी पडला म्हणून, नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टातही गेलो असतो। पण महाराष्ट्रातली जी काही घटनाक्रम चाललेला आहे ही एकच बदलापूरची नाही, तर या घटनाक्रम सातत्यानं
चालत आहे आणि शाळेमध्ये लहान मुलं आता सुरक्षित नाही असं चित्र आज निर्माण झालेलं आहे आणि लोकांमध्ये तीव्र चीड आहे. आम्ही जो काही राजकीय उद्देशाने हे बंदची हाक दिली नव्हती, लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेता त्यांना कोणीतरी त्यांच्या पाठीशी उभं राहावं ही भावना जनतेची महाराष्ट्राची होती आणि म्हणून आम्ही हे बंदची हाक या ठिकाणी दिली होती. पण सरकार आपले बगलबच्चे कोर्टामध्ये पाठवून ज्या पद्धतीनं स्वतःला प्रोटेस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, पण लोक गेली वाऱ्यावर त्यांच्या मुलांवर अत्याचार होत आहे ते त्यांना चालेल, पण स्वतःला प्रोटेस्ट करण्यासाठी आपल्या बगलबच्च्याला कोर्टात पाठवून त्यांनी काल माननीय हायकोर्टाचा जो निर्णय करून घेतलेला आहे, आमच्याजवळ वेळ अपुरा पडला, नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टातही गेलो असतो, कारण की माननीय हायकोर्टाचा निर्णय आम्हाला मान्यच नाही खरं तर. आम्ही दाद मागितलीच असती या निर्णयाच्या विरोधात, पण ठीक आहे, माननीय उच्च न्यायालयाचा आदर करून आज आम्ही प्रोटेस्ट करतो आहे आणि आम्ही पट्टी तोंडाला बांधून तासभर आम्ही बसू. फक्त बदलापूरची घटना नाही तर महाराष्ट्रातल्या मागच्या काही दिवसातल्या अनेक घटना जर बघितल्या तर लहान मुलांच्या बाबतीमध्ये अशा अनेक अत्याचाराच्या घटना समोर आलेल्या आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीची ही भूमिका आता आक्रमकपणे पुढे येते आहे. मात्र तरीसुद्धा सरकार त्याच्यावरती ठोस कारवाई करण्याचं आश्वासन देत आहे, होते आहे असं सांगतं आहे. मात्र महाविकास आघाडी कशा पद्धतीने सरकार हे सरकार स्वतःला वाचवण्यासाठी आपण वाचलं बाकीचं मेलेत तरी चालेल, पोलिसांचा वापर पूर्ण आपल्यासाठी स्वतःसाठी करताना आपण पाहतोय. खरं तर या महाराष्ट्रातल्या ज्या DG आहेत रश्मी शुक्ला त्याच अकार्यक्षम आहेत, त्याच्याबद्दलचं आम्ही सांगितलं, पण त्या कशा आल्यात ते सगळ्यांनाच माहिती आहे त्या पदावर. त्यामुळे सरकार आणि DG या दोघंही यांना जबाबदार आहे आणि आज हेतुपुरस्पर जे चांगले अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करायची. अधिकार